साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले या घरात माका येऊक नाही दिलास आणि माझा चेडू येला त्याका पण घरातून बाहेर काढतास पण लक्षात ठेवा या घरातून माझा सुसल्या बाहेर जाणार नाही ता एकटा नाही मी आहे त्याच्या वांगडा या हयच रावता या शेवंताची लेख हाती जा कोण त्याच्या वाटेक जाय ते कमी सोडूच जायना माझा चेडू हयच नाही एका काढूक गेलास तर तुमका सोडूच आहे नाही मी नाही सोडणार मी माधवा अंगारू लावू वैनिक हा हा नाही निलिमा अंगारा लावून नाही घ्यायची अरे माधवा ता आता निलिमा नाही हा शेवंत हा सरिता जागो बाय अंगारा घेऊन ये वय हा काय होतंय मामाला अर्चिस मामाला काही होणार नाहीये पण हा आवाज शांत हो अर्चिस बघूया आपण असाच वयात सगळ्यांचा याड लागत माझ्या आईचा उद्धार केला नाही ना सुसल्या तोंड बंद करून वर जा नाहीतर जीव घेईना मी तुझा आता माझ्या आईचा जीव घेतलाच ना तुझ्या आईने स्वतः जीव दिल्यान आम्ही नाही घेतला पण तुमच्यामुळे जीव दिला तिनं नायकांनी काय कमी मुर्दे गाडलेले नाही हत आता भोगा तुमच्या कर्माची फळा काय करणारस तू बघाच आता मी काय करतोय ता असा सोडणार नाही तुमका शेवंताची लेख आहे मी यो अंगारो माधवा लावतो अंगारा हो
निलिमा असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? मामा कशी आहेस तू आता? मला काय झालंय? जाऊबाई तुम्ही काय? तुमच्या अंगात शेवंता इला होता. काय? होय, अगो शेवंता बोलला आमच्याशी. माधव, हे सगळं तुमच्यापर्यंत ठीक होतं, पण मला कशाला यात इन्व्हॉल्व करताय? मामा खरं सांगतायत सगळे, मी बघितलंय. आजचीच असं काहीही नसतं. मला मगाशी थोडं गरगल्यासारखं झालं, एवढंच. पुढे काय झालं ते माहित नसत ना. काहीही झालेलं नाहीये. निलिमा, हे खरं आहे. तुला अंगारा लावला तेव्हा? कधी लावला हा अंगारा? अगो आम्ही तास तुका सांगतो, तुझ्या अंगात इलेला. माका काय वाटता, तुम्ही ते केस टाकलास ना, नाही म्हणजे ते केस घेऊन कोणतरी तुमचा वाईट करूक बघता. हा माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये. आणि प्लीज तुम्ही मला याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी फोर्स करू नका. निलिमा, तू वर जाऊन आराम करतेस का? अर्चिस, तू मम्माला वर सोडून येतोस का? हो चल मामा. मला खरंच काळजी वाटते. एका पाठोपाठ एक गोष्टी. माधवा, अभिरामा, बरं झाला भेटला. मग तुमच्याशी बोलूचा. काय माधवा, रघु काकाने याच्या आधीच सांगितले, याचा काय होता हा तर या घरात असलेलाच कोणतरी करता. म्हणजे तुला काय म्हणायचं, हे सगळं तास तास काय सांगू तू का? वय ह्या सगळा सुचल्याच करता. ता आपल्या औशीशी बोलता, आणि ह्याचा बंदोबस्त आपण नाही केला तर आपल्या भारी पडत. नंतर आपण त्या रोखू पण शकणार नाही. अरे पण आपण काय करायचं तरी काय? मागच्या बाजू चला. शेवंत म्हणतात माका. अर्चिस, तिकडे का बसलायस रे? घाबरलायस का तू? इकडे ये. नाही मामा, मी इथेच बसतो. मम्मा जवळ नाही येणार तू? काय झालं अर्जुन? काय झालं बेटा? मामा, अरे काय झालं? का रडतोयस असा? मला खूप भीती वाटते. वेडा आहेस का अर्चिस तू? इकडे बघ, इकडे बघ. वेडा आहेस का तू? अरे मला काही होणार नाहीये. आणि तुझ्यासारखा एवढा ब्रेव मुलगा असताना मला काही होईल का? आता असं रडू नकोस. काळजी करू नकोस. काही होणार नाही मला. इथे का आणलं? घरात बोलूचा जमत नाही. काही कोण नाही, हा निवांत बोलू शकता. आपण त्या सुशल्या घरातून बाहेर काढू बघता, पण तरी तर परत येता. त्या या घरात असेपर्यंत घरात काय चांगलं व्हायचं असं वाटत नाही. अरे दादा, पण आपण तिच्या लग्नाचं बघतोय ना. नवऱ्याक सोडून येला तर असं कसं येईल? नाही येणार, पण असं आपण धरून चालूया. येला तर, आणि असाही त्या काय घर हवा. मग करायचं तरी काय?
आपण त्या या घरातून बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे. आणि तरीही ती परत आली तर सुशल्या परत येऊच शकत नाही. काय गॅरंटी? मेलेली माणसं परत येतात काय? अरे काय बोलतोयस तू? हे मला मारायचं? होय. नाही नाही दादा, हे मला चुकीचं वाटतंय. काय चुकता हा? ता आपला जीव घेऊ बघता ना. आपला जीव जायच्या आधी, ह्या घर उद्ध्वस्त व्हायच्या आधी त्याका आधी संपूक व्हाया. नाही 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 दत्ता, शांत डोक्याने विचार कर. अरे दुसरा काहीतरी पर्याय सापडेल. काय केलं नाही आपण? सगळा केला. रघु काकांनी पण हात वर केल्याने, ते पण आता मध्ये पडत नाही कशाच्या. कारण काय? सुशल्या. त्यांनी तेव्हाच सांगितल्या ह्या घरात हा तवसर ह्या घरात काही चांगलं होतं असं वाटत नाही. आपण त्या बाहेर काढू केल्या, त्या वहिनीने अडवल्या. आणि आता काय अवस्था झाली त्यांची माधव बघतच ना. हो रे हो, मला सगळं कळतंय, पण त्यासाठी हा पर्याय योग्य नाही. दादा बोलतोय ते बरोबर आहे. हे बघ, हे जे आहे ना हे चुकीचं आहे. आणि आपण पकडलो गेलो तर मागे एकही पुरावा सोडायचो नाही. दादा, किती म्हटलं ना तरी सत्य कधी लपत नाही. काय कळणार नाही तर माझं काम. तुम्ही तुमचं सांगा. बघ, मला या सगळ्याची भीती वाटते आणि मला पटत नाही हे सगळं. मग काय, जा होता तर बघत राहायचा? तसं नाही रे दादा, पण तसं नाही आहे तर माझं ऐका. ह्या अवधसेक वर पाठवूया. काय कोणा कळणार नाही ती जबाबदारी माझी. पण हात जोडताय, नायरी नको लो. काय होता तर मी बघतोय. नाथा, आता नाथाला कशाला बोलवतोय? तो वांगडा असत. आणि तो कुणाला बोलला तर नाही सांगणार तो कोणाला. नाथा इले काय झालं दादानू? नाथा, आजच्या सुशल्याचं प्रकरण मिटवूचा. त्यांना मी सांगितलंय. बरा, आता या घरातून सुशल्या बाहेर जायत तक्का यांचा. कोण आहे रे? कोण आहे? मी आहे दत्ता भाऊ. काय रे खुळ्या? काय करतोस? मी माका काय माहित, विसरलंय. रातांबू काय तुझ आहे? रात्रीचे इथे कधीपासून बसलाय? ते का मॉब वेळ झालो. आमचं काय बोलणं ऐकलंच काय? काय ता? ते जे आम्ही बोलत होतो ते नाही. नक्की ना? हा, खरं नाही ऐकलंच ना? नाही, ऐकूचा होता. काय बोलत होतास? काय नाही, जा इथून. ऐकूचा नव्हता काय? मागा वाटलं ऐकूचा होता. काय झालं? त्या दिवशी माका तू सांगत होतस ना, त्या सुशल्या लय बदलला. तुम्ही त्याका एवढो आधार दिलास आणि आता ता तुमच्यावरच उलटला. तीच गत आमची हा गो, काय वेगळा नाही. ह्याचा काय करायचा कळत नाही. हा काय करायचं तर आम्ही सांगतो. तुका फक्त तेवढंच करूचा. म्हणजे बाटली कसली बाटली? हा ही आपल्या मार्गातलं काटू बाजू काढूची. ह्या औषध
जेवणात टाकायचा आणि ता जेवण सुशल्याक द्यायचा. नाही माका नाही जमणार. नाही जमणार तर मग खा शिव्यो सुशल्याचो. पण दत्ता भाऊ वहिनीनो त्या बघ त्या काम केलंस तर तुका हवा ते मिळत. अगदी शेवंताचं एखादं दागिनं पण मिळत. फक्त ह्या कानाची खबर त्या कानात मिळू नको. कधी करायचं हा ह्या? आत्ता. पण कोणाक काय सांगायचं नाही हा. मी जर सांगितलंस तर तुझी सुचल्यासारखीच अवस्था होईल. नाही सांगणार. आता त्या काळात जाऊन जीव दे. शेवटचं खास खाऊ दे त्याला. संध्याचं काय करतेस ग? आणि हे काय? सगळ्यांचं जेवण झालंय ना? मग हे काय? हा ता मी आज घरात जेवण केलं नाही ना. हैसली लय कामं होती ना म्हणून उरलेलं जरा. अगं मग गरम करून घे ना, ते थंड झालं असेल. नको राहू दे, मी घरात जाऊन करते. तुम्ही अजून जाग्यो आहात? अगं जरा वरच्या तांब्यातलं पाणी संपलं होतं ना, ते भरून घ्यायला आले. मी देते ना. अगं मी देते. थँक्यू. आहे तुझ्यासारखाच दिसतंय ना मी. तू असतस तर मीठ मोरीनं माझी नजर काढलं असतस. पण आता कोण नाही माझी नजर काढू. ह्या काय आज पण साडी नेसलस? वय किती गो माहित नाही का, पण आज आईची लय आठवण येतात. त्या दिवशी घराच्या बाहेर पडली तेव्हा माका म्हणाली की आज मी त्या घरात जाईनच. तेव्हा हयली ती परत घरात इलीच नाही. ह्या लोकांमुळे माझ्या आईचा जीव गेलो. माका माझ्या आईची लय आठवण येता. असं वाटतं आज ती माका भेटत. सुषमा सगळा बाजूक ठेव, आधी जेवून घे. नको हा माका जेवण. हे असं नको करू. न जेवून कसा चालत? तुझ्यासाठी ह्या एवढा घेऊन इलय मी. खाऊन घे ह्या एवढा आणि मग निवांत झोप. आज असा वाटता डोळे बंद करून झोपूनच राहायचा, उठायचंच नाही. झोप, तुका हवा तेवढा झोप, पण आधी जेवून घे, नाहीतर मी पण उपाशी राहीन. हा काय गो यमुना, नायकांच्या घरी काही खास हा या जेवण आणलंस? असं काय नाही. बरा जेवतय मी. तू पण जेव माझ्या वांगडा. मी नको, तू जेव. माका एकट्याक जेव कंटाळा येतो फार.
नको, तू जेवून घे आणि निवांत झोप. येतोय मी. काय गो, काय झाला? झाला जेवण? आता बघूया. म्हणजे मी वर गेले तेव्हा साडी नेसून होता. हा एक भेटूचा वाटता असा काहीतरी बडबडत होता. मी ते का सांगितलंय जेवून घे, पण ऐकूक तयार नाही. शेवटी मी जबरदस्ती केले तेव्हा जेवतोय म्हणाला, पण माझ्यासमोर तरी जेवला नव्हता. आज जर ह्या जेवला तर ह्याचं घरातलोच नाही तर जन्मातलो शेवटचं खास असत. गेला वाटतं.